So student, let's see our third problem. So in this problem we are given two equations आणि दोन्ही इक्वेशन चे बघा कोएफिशिएंट तुम्हाला बघितल्याच दिसतील की दोन्ही सारखे आहेत. चला तर इक्वेशन लिहून घेऊ आपण. 2x - 3y = 9 इक्वेशन नंबर 1. तसेच दुसरं एक्झाम्पल 2x + y = 13 इक्वेशन नंबर 2. दोन्हीला बघितल्या तुम्हाला माहित होतं इथे बघा 2 2 सारखे आहेत. लगेच तुम्ही काय करता, साइन चेक करता. दोन्हीचे साइन प्लस आहे. साइन प्लस असल्यावर काय करता, दोन्हीची सबट्रॅक्शन करता. चला करू सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 and 2. दोन्हीची सबट्रॅक्शन. आता दोन्हीची सबट्रॅक्शन करताना मोठा नंबर जो आहे 13 हे वाला इक्वेशन वर लिहा. 2x + y = 13 minus 2x - 3y = 9. आलं लक्षात? समजलंय आता कसं करायचे? आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल बघा. सबट्रॅक्शन करताना खालच्या सर्व साइन्स बदलतो आपण. मायनसचा होतो प्लस, प्लसचा होतो मायनस. आलं? 13 मधून 9 गेले, राहिले 4 = बघा y + 3y 4y आणि हे दोन्ही तर कटले. म्हणजे y = काय होईल, 4/4. सो y = काय होतं, 1. 4 4 कॅन्सल. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला y = 1 हे आन्सर मिळतं. बघा आता तुम्हाला फास्टली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील म्हणून थोडा फास्ट घेतला. 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13 दोन इक्वेशन दिलेले होते. दोन्हीचे आपण काय केले, कोएफिशिएंट बघितले. कोएफिशिएंट सारखे होते म्हणून दोन्हीचे साइन्स बघितले. साइन सारखे होते म्हणून दोन्हीची काय केली, सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन करत असताना खालचे सर्व साइन्स बदलून टाकले आणि सॉल्व्ह करून आपल्याला मिळालं y = 1. आता पुढची स्टेप तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. काय करतो आपण, व्हेरी गुड. पुट y = 1 इन इक्वेशन. कोणत्या ह्याच्यात ठेवू, दुसऱ्या ह्याच्यात ठेवून देऊ आपण. जे इझी वाटेल त्यात ठेवून द्यायचं. कोणत्या ह्याच्यात ठेवलं तरी उत्तर तेच येणार आहे. 2x + y = 13. तर बघा आता 2x आणि y च्या जागेवर ठेवायचा 1 = 13. आता हा 1 प्लस मध्ये आहे, इकडे गेला की मायनस मध्ये जातो. आता तुम्ही लिहिताना 2x = हा जो 1 इकडे जातो ना, तर पहिले 1 नाही लिहायचा, पहिले 13च लिहायचा आणि नंतर 1 लिहायचा. ठीक आहे. तुम्ही जर पहिले लिहिलं असं 1 - 13, तुम्ही जर का असं लिहिलं 2x = +1 जो आहे इकडे गेला की -13 असं जर लिहिलं की तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तर हे रॉंग आन्सर आहे. असं लिहायचं नाही. आता इथे असं लिहिल्यावर 2x = 13 मधून 1 गेला 12 आणि x = 12/2 म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. सो x = 6. अशा पद्धतीने तुम्हाला x ची सुद्धा व्हॅल्यू मिळते. तर बघा आता सोल्युशन ऑफ इक्वेशन, शेवटची स्टेप असते आपली. सोल्युशन ऑफ इक्वेशन काय आहे, इज x, y. पहिले x ची व्हॅल्यू लिहा, आलेली आहे 6 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 1. सो 6, 1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन.